मन मंदिरा गजर भक्तीचा. बाबा महाराज आले कसं बोलायला पाहिजे, आमके आले कसं बोलायला पाहिजे, हे प्रकाशित होत आहे. जर प्रकाशित व्हायचं थांबलं, खलास आयुष्याची वाटोळ होऊन जाईल. हो, समोरचा माणूस आला, काय कोण भलता संत्याला आपल्या पाठीवर थाप टाकतोय, त्यालाही कळे नाही असं का करतंय. ते म्हणले मला वाटला तू आमचा गोविंदा. ते म्हणले गोविंद बिवंद नाही, मी गोविंद नाही नरसिंह आहे. ते म्हणले मला गोविंद वाटला. आता म्हणले तुम्हाला काय वाटलं ते, पण माझा त्या गोविंदाशी तुमच्या संबंध नाही. म्हणले मला वाटला. तुम्हाला माहिती नाही देवाची किती कृपा आहे. लाखो माणसं, लाखो विषय, ती वस्तू समोर आली की असं बरोबर सांगतो, प्रकाशित होतो. जा ना भाजीच्या दुकानात साधं, त्या बटाट्याकडे बोट दाखवा म्हणावं, तांबाटी कशी दिली. ती येडी बाई सुद्धा तुमच्याकडे बघील असं करू. म्हणले बुवा काय झाले. म्हणलं काय झाले, काय दे की तांबाटी. अहो म्हटली डोकं ठिकाणावर आहे का, ते बटाटे आहेत, तुमच्या डोक्यात काय बटले. काय बटाट्याकडे बघितल्यानंतर प्रकाशित होत आहे. बटाटा, कांदा, अमक तमक हे आहे म्हणून बरोबर आहे. ते जर संपलं तर माणसं म्हणतील हे ना उचला मेंटल. जाऊ द्या, जेव्हा नीट प्रकाशित होईल. मी काय सांगतोय, आज देव शब्द घेतलाय सांगायला, तेव्हा देव शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. ते बसवतात, आपली थोडीशी पूजा बिजा केली, सगळे देव बायकांच्या ताब्यातच. पुरुषाला देवाकडे बघायला वेळच नाही बरं का. सगळे जण बघा की इथे तुम्ही अगदी अगदी याच्यात अगदी प्रत्येक घरात जर विचारलं तुमच्या घरात कोण पूजा करते, मी सकाळी 7 वाजता जातो, बायको. उद्या जर तो म्हणला तुझी बायकोच पूजा करते, तिलाच उठवतो, तुला उठवतच नाही, पुढे काय सांगा की, पुढे काय, पुढे काय. राम बोलो भाई. देव देव कसा आहे देव बघा. म्हणून देव दिव प्रकाश, किती गोष्टी प्रकाशित होतात. मी कुठेतरी वाचलं होतं की माणसाला जेवढी माहिती आहे तेवढी जर गोळा केली ना, ते एका माणसाच्या माहितीची लाखो पुस्तकं जमा होतील. लाखो. तुम्ही बारीक सारीक गंमत बघा ना, किती माहिती आपल्याला साठवलेली. याला घड्याळ म्हणतात, याला रिस्टवॉच म्हणतात, याला अमकी फुलं म्हणतात, हे गुलाबाचं फुल म्हणतात, हा माई घ्यायचा आहे, हे अमका आहे, हे अमका आहे, हा ही चादर आहे, हा लाल रंग आहे, हा टावेल आहे, हा गला. अहो किती माहिती. तुमची माहिती तुम्ही लिहून काढा, किती हजारो पुस्तकं होतील. लक्षात घ्या, ही कोण माहिती साठवून ठेवतो आणि वेळच्या वेळेला योग्य तुम्हाला सुचवतो. आज मी नीट बोलतोय म्हणून तुम्ही ऐकताय. जरा जर मला वेडवाकडं प्रकाशित झालं तर सगळेजण विश्वस्त बसतील, तात्यामध्ये बसतील. मामा एकीकडे, आप्पा एकीकडे. ते म्हणले बाबा महाराजावर आपलं खूप जीव आहे, प्रेम आहे, पण सध्या काही खरं नाही. काय आपण आपलं बाबा महाराजाचं दर्शन घेऊन सांगू की महाराज आता आपण घरीच बसा. माझं बोलणं कळतं का. माझ्यातून काय सांगितलं तुम्हाला, योग्य वेळी योग्य प्रकाशित होतोय आणि हे जो प्रकाशित करतोय तोच देव आहे. तोच देव आहे. मला करतो तुम्हाला नाही का. करतो ना, करतो म्हणून सगळं एवढं ट्रस्ट नीट चाललंय. जरा काही वेळ वाकडं होऊ द्या, माणसाशी टपलेलीच असतात. अवघड आहे. तुम्ही चालवताय, आम्ही चालवतोय, आम्हाला कल्पना आहे बरं का. घरात एवढं काही झालं की तुम्ही बघा, नवरा बायको तर एकमेकावर कुत्र्या मांजरासारखी टपलेली असतात. काय झालं हसायला. मी नाव बी कुणाचं घेत नाही. कशी टपलेली असतात बघा, अशी टपलेली असतात.
नवऱ्याला वाटतं बायको केव्हा चुकते, काय हो काय केलं, तिला वाटतं तुम्ही चुका, मग आता काय मुलं सुद्धा कमी लेखायला करत नाहीत, आता कोण प्रकाशित करतो. म्हणून जरा पिक्चर संपायच्या आत मागे वळून बघा. पिक्चर संपायच्या आत तुमच्या माझ्या मागे जो चार्ली आहे, चार्ली आहे, जरा वळून बघा. ओवीस सांगतो, परतोनी पाठी मोरे ठाके, आप आपणिया ते देखे, देखत के ओ ओळखे, म्हणे हे तत्व मीची, तत्व मीची, हे तत्व मीच आहे, हे मीच आहे असा सांगणारा जो, त्यालाच आम्ही देव म्हणतो. देवा ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा. जे आत्मरूप आहे तोच देव आहे, तोच देव आहे बरं का. असा जो देव तो अमक्यात आहे का तमक्यात आहे प्रश्न नाही आहे. एक सांगतो, देवत्व हे असं आहे जे सर्व ठिकाणी आहे, सर्वव्यापी आहे, नित्य आहे, अखंड आहे, अविनाशी आहे. इथे आहे तिथे आहे असं नव्हे, कुठे जाल तिथे आहे. आणि अजून सांगू का, पाहाल त्या रूपात आहे, चोराच्या रूपात सुद्धा तोच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. काय तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुम्ही काय सांगता, काय सांगत नाही, अगदी बरोबर सांगतोय, अगदी बरोबर सांगतोय. सर्व ठिकाणी जर तो आहे तर चोरात नाही तो, काय देव फक्त तुम्ही बसवलेल्या मूर्तीच आहे, विंचवात देव नाही का. तुकाराम महाराज फार सुंदर लिहितात, ते म्हणाले सर्प विंचू नारायण पण दुरुनी वंदावे. हे कळलं पाहिजे, नाही तर बाबा महाराजांनी सांगितलं सर्पात नारायण, त्यांनी खटकन मारलं, म्हणले बाबा महाराज अहो मला चावलं की, मी तुला मिठी मारायला सांगितली नव्हती. सर्वात देव आहे, पण प्रत्येक देवाला कसा नमस्कार करावा याचं शास्त्र आहे. सर्प विंचू, उगीच सर्प चालू आहे त्याला मारू नये, काय जाऊ दे ना, तो आपल्या वाटेने आलाय, तुम्ही मधी गाला म्हणून तो आपलं संरक्षण करतोय. तुम्हाला वाटतंय ते साप डुग बिग धरतात, नाही 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 नाही, डुग धरणारे साप आपल्या अवतीभोवती असतात, ते बिळात नसतात. काय टाळ्या पडतायत आज, वा. तुम्हाला काय वाटलं, अरण्यातला साप आणि तुमचा संबंध काय. पण जे आजूबाजूला साप आहेत नव्हे नव्हे, एक एक नागोबाचा फणी काढून बसतो. हे लक्षात घ्या. म्हणून पहिलं कळायला पाहिजे, सर्प विंचू नारायण महाराज जाओ, दुर्जनम अगदी खाली वाकून असं करावं, जा बला टळली. कोणताही देव आहे वंदन सगळ्याला करावं, पण त्याच्यातला गुण आणि दुर्गुण समजून वंदन करावं. देव सर्वातच आहे, त्याच्याबद्दल काय वाद आहे नाही का. चोरा सुद्धा आहेच की, चोर चोरी करायला जातो त्याला चालवतो कोण नाही का. असं काही वाईट काही करायचं गरज नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये उलट सुलट आहे. ईश्वरी सत्तेमध्ये त्याज्य काहीही नाही, फक्त तुम्ही आम्ही काय करायचं. आणि एक लक्षात ठेवा, ज्या त्या देवाला जो तो नैवेद्य असतो, जो तो प्रसाद असतो. गणपती म्हटल्यानंतर मोदकच, विठोबा म्हटल्यानंतर पुरणपोळी, ती देवी म्हटल्यानंतर अमक, मग कुठे रुटी सुट्टी अमक तमक, हे प्रत्येकाचे प्रसाद ठरलेले आहेत. तसं चोर झाला, तुम्ही चोरी केली तर प्रसाद नक्की मिळेल नाही का. पोलीस खात्यातली माणसं तुमची अशी पूजा करतील, माझं म्हणणं लक्षात घ्या. ज्या त्या खात्यात गेल्यानंतर दे त्या देवाला जो तो प्रसाद, त्याच्यातला गुण ओळखून, काय आहे चोर आहे ना, 2 हात लांब राहा. ते म्हणाले सगळे चोर आहे म्हणून मी चोरी करू, मी तसं म्हटलेलं नाही. प्रत्येक देवाचा जो गुण आहे तो ओळखून वागा.
काय सर्व रूपाने तोच नटलेला हे सत्यच आहे. म्हणून गोकुळामध्ये कृष्णाने सुद्धा मोठी गमतीदार चोऱ्या केल्या. चोरी केली नाही का? पण शेवटी त्याचं एक नाव श्रेष्ठ झालं, चित्त चोर. काय चोरलं त्यांनी? भगवंता त्यांनी भक्तांचं चित्त चोरलं. तोही चोरीच करतो. पण नीट लक्षात घ्या, काय करावं काय नाही, कुठलं करावं कसं करावं काय नाही, प्रत्येकामध्ये देवत्व आहे. पण प्रत्येकाची क्वालिटी ओळखून घ्या. सगळ्याच बायका आहेत, पण याच्यातली बायको कोणची? एका घरामध्ये 4-5 बायका असतात बरं काय. एखाद दोन आपल्या बहिणी असतात. एकच बायको असते काय. मग कोणी भावजय असतात. प्रत्येकाशी वागताना हे बघा, बहीण ही बाईच, बायको ही बाईच, आई ही बाईच, सासू ही बाईच, शेजारची ही बाईच. पण प्रत्येक बाईचे संबंध काय आहेत हे जाणून वागणं महत्वाचं आहे. आणि हे जाणणं जो प्रकाशित करतो. बघा, तुम्ही म्हणता आमच्यावर देवाची कृपा नाही. अरे कृपा आहे म्हणून तर नीट चाललंय. ज्या दिवशी कृपा चुकेल ना, त्या दिवशी रस्त्यात माणसं मारतील फडाफड. योग्य सुचवणं हीच कृपा. तुम्हाला असं वाटतं त्यांनी काहीतरी महा देणं, नाही, योग्य तऱ्हेने जीवन चालणं, कंट्रोलमध्ये. जर का काय बोलावं, कसं बोलावं. आता हे एवढं बोलतोय मी, अहो एकही शब्द न चुकता बोलणं ही केवढी कृपा आहे. एक जर शब्द चुकला तर माणसं म्हणतील, बाबा महाराज आज आपण असं कसं बोलला. मी म्हटलं, अरे दे की सोडून, 7 दिवस झाले एवढं नीट बोलतोय. नाही म्हणला, पण तुमच्याकडून. माझं म्हणणं कळलं का? एक लक्षात ठेवा, ही बाबा महाराजांची मिजाज नाही किंवा कोणत्याही वक्त्याची मिजाज नाही. त्याच्यावर कंट्रोल वाणीवर ठेवणाऱ्या परमात्म्याची कृपा आहे. ही त्याची कृपा आहे की योग्य कंट्रोल आहे. आणि असा जो माझ्यावर, माझ्या जीवनावर जो कंट्रोल ठेवतो तोच देव. देवा तूची गणेशू, असा जो देव तो अनेक रूपाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या तयासी. त्याला बघितला म्हणून कट्टर वारकरी संप्रदायाचे उपासक असून सुद्धा इथे गणपतीची पूजा केली. असं म्हणाले नाहीत ते. अनंत रूपे. कशा रूपात बघितला? देवा तुला अनंत रूपात बघितला. म्हणून मगाशी माळेपासून सुरुवात केली. 2-3 मिनिटं 4-5 मिनिटं राहिली. सकाळी उठल्यावर मनामध्ये प्रथम पांडुरंगाची मूर्ती, आईसाहेबांची मूर्ती, गजाननाची मूर्ती आणा. माऊली, नाथ, नामदेवराज, तुकाराम महाराज. कसं जीवनाला सुरुवात करावी. आपण सकाळी उठतो, उठल्याबरोबर मनामध्ये कुणाला आणावं? ज्यांनी मन दिलंय त्याला आणावं. कुणाला आणावं? ज्यांनी मन दिलंय त्यांना आणावं. पांडुरंगा तू मन दिलंस, पण माझ्यावर कृपा कर. माझं मन इकडे तिकडे जाऊन देऊ नकोस, योग्य मार्गाने जाऊ दे. आणि त्याच्याकरता मानस पूजा करायची असते. देवाची, संताची, आपल्या गुरुची मूर्ती मनामध्ये आणावी. त्यांना पंचामृताने स्नान घालावं, सुंदर कपडे घालावे, नटवावं. जशी आपत असेल तसं नटवावं, कुठे बिघडलं. आमच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा पितांबर सोन्याचा आहे. काय नाही सोन्याचं तिथे. काय हो, माणसं म्हणतील देवाला काय पाहिजे, पाहिजे का न पाहिजे तो देव ठरवू दे. आणि त्याने ठरवलं म्हणून होतंय. काय अहो काय, इतर देवळं मी खूप बघतो, सगळ्याच्याच पेट्यामध्ये दिवसाला 5 रुपये सुद्धा जमत नाहीत. आणि इथे करोडोनी येतंय. देवाचीच इच्छा, देवाचीच इच्छा. तिथे असतं तिथे येत राहतं. झालं. सोन्याचा पितांबर, सोन्याचा पितांबर, सोन्याचा फरस, सोन्याचा फरस. काय अलौकिक. असं म्हटलंच आहे. देव कसा पाहावा, तर देवाला पूजा करून पाहावा. पुजोनी देव पाहिजे. कसा सुंदर पूजा केलेला देव किती सुंदर दिसतो. आता मला सांगा, अशी मनामध्ये ती मूर्ती आणावी. कटावर कर ठेवलेला पांडुरंग, गळ्यामध्ये तुळशीचा हार, कौस्तुभ मणी, काय तो सुंदर मुगट, काय तो देव दिसतो, काय आईसाहेब दिसतात.
अलौकिक मूर्ती मनामध्ये आणावी, पूजा करावी, माऊलीची मूर्ती आणावी. नाथ नामदेव महाराज, तुकाराम महाराज, आमची परंपरा ज्यांच्यापासून सुरुवात झाली ते सद्गुरू दादा महाराज, अप्पा महाराज, मनामध्ये पूजा करावी, आरती करावी, नैवेद्य दाखवून म्हणावं, महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. मग सकाळी उठल्यानंतर मानसपूजा, मग मंत्र जपावा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हा मंत्र जपावा. याच्याकरता मुद्दाम कॅसेट काढली या मंत्राची, माणसांना त्याचं महत्त्व कळावं. तुम्हाला वाटतं आम्हाला ठाऊक आहे, अरे काय ठाऊक आहे, तुला काहीच ठाऊक नाही. मंत्र म्हण म्हणजे तुला कळेल त्याच्यातलं श्रेष्ठत्व काय. एक माळ जपावी, रोज ज्ञानेश्वरी वाचावी, रोज हरिपाठ म्हणावा, एक वारी पंढरीची करावी, एक वारी आळंदीची करावी. आणि दुधोऱ्याला एवढा मोठा प्रकल्प उभा राहतोय, तिथली डिसेंबरमध्ये वारी करावी. यंदा 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर, उद्या आपण पत्रिकाही वाटू, सगळ्यांना कल्पनाही देऊ. जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती 16 तारखेला आणि 81 फूट उंच कळसावर बसणार आहे. एवढं मोठं भाग्य आमच्या जीवनातलं. मी माझ्या जीवनाची सांगता समजतो ती, की जगद्गुरु तुकाराम महाराजांची मोठी मूर्ती आता 2 दिवसात येईल. ती तिथे बरं का, कदाचित उद्याच्या एकादशीच्या मुहूर्तावर सुद्धा येईल. 81 फूट उंचावर तुकाराम महाराज, तुका झाला असे कळस, असं मंदिर तिथे देव तयार करून घेतोय की जगात नाही असं मंदिर होत आहे. वर्षातून एकदा तिथे यावं, जरूर यावं, प्रेमाने यावं. आणि काय करावे सांगितलं, काय करू नये, मांस खाऊ नये, मासे खाऊ नये, दारू पिऊ नये, जुगार खेळू नये, परस्त्री रुक्मिणी माते समान, परपुरुष पांडुरंगा समान मानावा, माळ घालावी. उद्या मी घालायला सुरुवात करीन. कॅसेट्स आहेत, पुस्तकं आहेत. इथे प्रवचनं झाली जी मागची 55, भक्ती योग, ते हे गोष्टी रम्य सुंदर पुस्तकं आहेत. एकनाथी भागवत जरूर बुकिंग करा. अगदी महिना 500 दिले तरी हरकत नाही, पण पुन्हा मिळणार नाही. आत्ताच आमचे आप्पा म्हणाले आमच्या भैरट पाटलांना, ती महाराजांची ज्ञानेश्वरी घ्या. मी आमच्या पाटलांना सांगितलं, म्हटलं आता मला 25,000 दिले तरी मिळणार नाही, कारण माझ्याकडे शिल्लक नाही. जेव्हा होते तेव्हा माणसानं म्हटलं घ्या. 2,000 कोण घेतो, आता त्याच्या डबल पुस्तक आहे बरं का. तुम्ही बघा तिथे काउंटरवर. अरे नको, तिथे मला असं वाटतं मुलांना जरा 5-6 हजार कमी ठेवा, पण हे भागवत ठेवा बरं का. हा ग्रंथ ठेवा घरात, मुलं आठवण काढतील. एक लक्षात ठेवा, पैसे ठेवले तर भांडण करतील, आणि ग्रंथ ठेवला तर म्हणतील आमच्या वडिलांनी हे भागवत घेतलं होतं, आणि मग त्याची पूजा करतील. एक लक्षात ठेवा, पैसे ते जीवनाची गरज आहे, पण भागवत म्हणा, ज्ञानेश्वरी हा जीवनाचा आधार आहे. हो, जीवनाची गरज निराळी आणि जीवनाचा आधार निराळा, अशी पुस्तकं, कॅसेट्स वगैरे आहेत. उद्या वारकरी मंडळी किंवा जे टाळ वाजवता येतात त्यांनी उद्या टाळ घेऊन यावं. इथे बरोबर उद्या 6 वाजता कीर्तन सुरू होईल. उद्या 6 ते 8 कीर्तन होईल. मग मी मुद्दाम थांबीन. ज्यांना